पिंजरा चित्रपती व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला हा मराठी चित्रपट इतक्या वर्षानंतरही जिवंत का आहे? एखादा माणूस खरंच एका स्त्रीमुळे बिघडतो की त्याच्या मनात दडलेल्या इच्छा एक दिवस बाहेर येतात आणि समाज खरंच नैतिक असतो की फक्त दुसऱ्याला दोष देण्यात पटाईत असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायची असतील तर पिंजरा हा मराठी चित्रपट एकदा नक्की पाहायला हवा. चित्रपटामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांनी साकारलेला गुरुजी म्हणजे एक आदर्श शिक्षक. शिस्त, संस्कार आणि चारित्र्य यांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. पण त्यांच्या दृष्टीने तमाशा म्हणजे समाजाला बिघडवणारी गोष्ट आहे. पण याच तमाशात असते चंद्रकला. संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तकी, पण मनाने निरागस. आणि इथेच दिग्दर्शक कमाल करतात. ते चंद्राला खलनायिका कधीच दाखवत नाही. उलट ते आपल्यालाच प्रश्न विचारतात की वाईट खरंच कोण? तमाशात नसणारी स्त्री की तमाशा पाहून बाहेर पडल्यावर तिलाच कमी लेखणारा समाज? मास्तर तमाशा बंद करण्यासाठी निघतात, पण नकळत तेच चंद्राकडे ओढले जातात आणि इथून सुरू होतो खरा पिंजरा. हा पिंजरा लोखंडाचा नाही तर मनाचा आहे. बाहेरून आदर्श वाटणारा माणूसही आपल्या भावना, मोह आणि कमकुवतपणापासून सुटू शकत नाही. कारण खरं तर तोही एक सामान्य माणूसच असतो. एकीकडे आयुष्यभर जपलेली मूल्य तर दुसरीकडे दाबून ठेवलेल्या भावना. हा संघर्ष मास्तरांच्या मनात सुरू होतो. इथे चित्रपट आपल्याला सांगतो की माणूस आपल्या इच्छा हरवू शकतो, पण त्यांना पूर्णपणे संपवू शकत नाही. चित्रपटात आणखीन एक गोष्ट जबरदस्त आहे. जो समाज गुरुजींना देवासारखा समजत असतो, तोच त्यांच्या एका चुकीनंतर त्यांना पूर्णपणे नाकारतो. स्वतःच्या चुका सहज माफ करणारा समाज दुसऱ्याच्या चुका मात्र आयुष्यभर विसरत नाही. हे पाहिलं की पिंजरा हा काळाच्या किती पुढचा चित्रपट होता याची जाणीव होते. चित्रपटातील राम कदम यांच्या संगीतातील आणि जगदीश केबुडकर यांची गाणी अतिशय लोकप्रिय आहेत. पण ती फक्त मनोरंजनासाठी नाही. प्रत्येक लावणी कथेला पुढे नेते, पात्रांच्या भावना उलगडते आणि चित्रपटाच्या कथेला अधिक कडक करते. आणि शेवट, पिंजराचा शेवट सुखांत नाही. कारण चित्रपट आपल्याला स्वप्न विकत नाही, तर तो आपल्याला वास्तव दाखवतो. शेवटी मास्तरचं आयुष्य ज्या वळणावर येऊन थांबतं ते पाहताना मन सुन्न होतं. आपल्याच निर्णयांचं कैदी आपण कधी बनतो तेच कळत नाही आणि त्यातून आपली सुटका नसते. म्हणूनच पिंजरा हा फक्त मराठी सिनेमातील क्लासिक नाही, तर भारतीय सिनेमातील सर्वात प्रामाणिक आणि धाडसी चित्रपटांपैकी एक आहे. तुमच्या मते गुरुजींचा पराभव चंद्रामुळे झाला की त्यांच्या स्वतःच्या मनामुळे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सुंदर क्लासिक चित्रपटांच्या विश्लेषणासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.